नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 13 ऑगस्ट 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच आंतरराष्ट्रीय युवा दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, ऑगस्ट 12। स्पष्टीकरण, आंतरराष्ट्रीय युवा दिन दरवर्षी ऑगस्ट 12 रोजी जगभरात साजरा केला जातो। संयुक्त राष्ट्र महासभेने 1999 मध्ये हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती। याचे पहिले आयोजन 12 ऑगस्ट 2000 रोजी झाले होते। युवकांचा आवाज, त्यांची कार्ये आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे। प्रश्न 2, नुकतीच भारतीय वंशाची बोधना शिवनंदन कोणत्या देशाची सर्वात तरुण महिला बुद्धिबळ चॅम्पियन बनली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, इंग्लंड। स्पष्टीकरण, भारतीय वंशाची 11 वर्षाची बोधना शिवनंदन ही ऑगस्ट 2026 मध्ये कोवेंट्री येथे आयोजित ब्रिटिश बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकून ब्रिटनची सर्वात तरुण महिला बुद्धिबळ चॅम्पियन बनली आहे। प्रश्न 3, नुकतीच झांबियाच्या सर्वोच्च न्यायालयाची पहिली भारतीय वंशाची महिला न्यायाधीश खालीलपैकी कोण बनली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, आभा नायर पटेल। स्पष्टीकरण, झांबियाच्या सर्वोच्च न्यायालयाची पहिली भारतीय वंशाची महिला न्यायाधीश आभा नायर पटेल बनली आहे। पार्श्वभूमी, न्यायमूर्ती आभा नायर पटेल यांचे बालपण दिल्लीत गेले होते आणि त्यांनी वयाच्या 7व्या वर्षी भारत सोडला होता। प्रश्न 4, नुकत्याच अमेरिकेत आयोजित अंडर 20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, 3 पदके। स्पष्टीकरण, नुकत्याच अमेरिकेतील ओरेगॉन येथे आयोजित विश्व ॲथलेटिक्स अंडर 20 चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने एकूण 3 पदके, 2 रौप्य आणि 1 कांस्य जिंकली आहेत। या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत भारत पदक तालिकेत 27व्या स्थानावर राहिला। पदक विजेत्यांचा तपशील: आशिष यादव पुरुष भालाफेक प्रकारात रौप्य पदक, वसंत कुमार मेघवाल पुरुष उंच उडी प्रकारात रौप्य पदक, शाहनवाज खान पुरुष लांब उडी प्रकारात कांस्य पदक। प्रश्न 5, नुकत्याच प्रामुख्याने चीनला प्रभावित करणाऱ्या डॉल्फिन चक्रीवादळाला हे नाव कोणत्या देशाने दिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, हाँगकाँग। स्पष्टीकरण, चीनला प्रभावित करणाऱ्या डॉल्फिन चक्रीवादळाला हे नाव हाँगकाँगने दिले आहे। नावाचा स्रोत: हे नाव हाँगकाँगच्या स्थानिक चीनी पांढऱ्या डॉल्फिनवर आधारित आहे। प्रश्न 6, नुकतीच काद्रेफ ही मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, इराण। स्पष्टीकरण, काद्रेफ ही मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली इराणने विकसित केली आहे। मुख्य वैशिष्ट्ये: मारक क्षमता: याची अंदाजित मारक क्षमता सुमारे 1950 ते 2000 किलोमीटर आहे। आधार: हे क्षेपणास्त्र इराणच्या शहाब-3 क्षेपणास्त्र मालिकेवर आधारित आहे। विशेष रचना: याच्या त्रिकोणी पुढील भागाची रचना अशा प्रकारे केली आहे की ते वातावरणात प्रवेश करताना होणारे प्रचंड घर्षण सहन करू शकेल आणि रडारला चकवा देऊ शकेल। इराणविषयी माहिती: राजधानी तेहरान, चलन इराणी रियाल, राष्ट्रपती मसूद पेझेशकियान। आता पाहू इराणशी संबंधित इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी। इराणने जान्फदा मोहीम सुरू केली। मोजतबा खामेनेई यांची इराणचे नवीन सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली। सय्यद 3G हे जमिनीवरून हवेत मारक करणारे नौदल क्षेपणास्त्र इराणद्वारे विकसित करण्यात आले। इराणने खुर्रमशहर 4 नावाचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तयार केले। इराणने नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नर्गिस मोहम्मदी यांना 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली। प्रश्न 7, नुकतीच 2026 मोटोजीपी ब्रिटिश ग्रँड प्रिक्स स्पर्धा कोणी जिंकली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, राउल फर्नांडिस। स्पष्टीकरण, ट्रॅकहाऊस अप्रिलिया रेसिंगचे स्पॅनिश ड्रायव्हर राउल फर्नांडिस यांनी ऑगस्ट 2026 मध्ये आयोजित 2026 मोटोजीपी ब्रिटिश ग्रँड प्रिक्स ही शर्यत जिंकली आहे। प्रश्न 8, नुकतीच कोणत्या देशाच्या माजी राष्ट्रपतींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, सिरिया। स्पष्टीकरण, नुकतीच सिरियाचे माजी राष्ट्रपती बशर अल-असाद यांना दमास्कसच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे।
शिक्षा झालेले माजी राष्ट्रपती बशर अल असाद आणि त्यांचे लहान भाऊ माहिर अल असाद हे आहेत. मुख्य आरोप देशातील दीर्घ गृहयुद्धादरम्यान मानवतेविरुद्धचे गुन्हे, युद्ध गुन्हे, नियोजनबद्ध हत्या आणि छळवणूक. बशर अल असाद डिसेंबर 2024 मध्ये त्यांचे सरकार कोसळल्यापासून रशियामध्ये राहत आहेत, त्यामुळे न्यायालयाने हा निकाल त्यांच्या अनुपस्थितीत सुनावला आहे. सिरियाविषयी माहिती. राजधानी दमास्कस. चलन सिरियन पाऊंड. राष्ट्रपती अहमद अल शरा. प्रश्न 9. नुकतेच पोलीस हुतात्म्यांच्या कुटुंबांसाठी टीजी वीर पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. तेलंगणा. स्पष्टीकरण. पोलीस हुतात्म्यांच्या कुटुंबांसाठी टीजी वीर पोर्टल तेलंगणा राज्याने सुरू केले आहे. हे पोर्टल तेलंगणाचे पोलीस महासंचालक सी.व्ही. आनंद यांच्या हस्ते सुरू करण्यात आले. हे समर्पित तक्रार निवारण व्यासपीठ हुतात्म्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत, अनुकंपा नियुक्ती, भूखंड वाटप आणि इतर लाभांशी संबंधित तक्रारी नोंदवण्याची सुविधा देते. तेलंगणाविषयी माहिती. राजधानी हैदराबाद. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी. राज्यपाल शिव प्रताप शुक्ला. आता पाहू तेलंगणाशी संबंधित इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आणीबाणी प्रतिसाद प्रणाली 112 तेलंगणा सरकारद्वारे सुरू करण्यात आली. तेलंगणा सरकार सर्व कुटुंबांची इलेक्ट्रॉनिक फॅमिली रजिस्टर तयार करत आहे. 8व्या खेलो इंडिया यूथ गेम्सचे यजमानपद तेलंगणा भूषवणार आहे. तेलंगणातील एका रस्त्याला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देण्यात आले आहे. महिला सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी स्त्री राईड नावाचा उपक्रम तेलंगणा सरकारने सुरू केला. तेलंगणाने शिक्षण, आरोग्य सेवा आणि गुंतवणूक क्षेत्रांतील संबंध मजबूत करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसोबत करार केला आहे. प्रश्न 10. नुकतेच चर्चेत असणाऱ्या फ्रॅक्चर्ड कम्युनिटीज आदिवासी हिस्ट्रीज अँड द पॉलिटिक्स ऑफ पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. उमर खालेद. स्पष्टीकरण. चर्चेत असलेले फ्रॅक्चर्ड कम्युनिटीज आदिवासी हिस्ट्रीज अँड द पॉलिटिक्स ऑफ पॉवर या पुस्तकाचे लेखक उमर खालेद हे आहेत. विषय. हे पुस्तक झारखंडच्या सिंगभूम प्रदेशातील आदिवासी समाजाच्या विशेषतः हो समुदाय इतिहासावर आणि ब्रिटिश राजवटीतील त्यांच्या सामाजिक राजकीय स्थितीवर आधारित आहे. आता पाहू इतर महत्त्वाची पुस्तके. ब्रिंगिंग द चीता बॅक टू इंडिया प्रशांत अग्रवाल. द ईव्ही एव्होल्यूशन देन नाव अँड नेक्स्ट ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स अनिल सासी. द क्वीन ऑफ इंडियन पॉप द ऑथराइज्ड बायोग्राफी ऑफ उषा उत्थुप विकास कुमार झा. RSS at 100 ए सेंचुरी ऑफ सर्व्हिस युनिटी अँड सॅक्रिफाईस श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी. द सेकंड ऑर्बिट शुभांश शुक्ला. संस्कृती रत्न भंडार भावाया इतिवृत्त डॉक्टर जयंत कुमार रॉय आणि संगीता रॉय. प्रश्न 11. नुकतीच भारताने आंतरराष्ट्रीय भाषाविज्ञान ऑलिम्पियाड 2026 मध्ये एकूण किती पदके जिंकली आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. 4 पदके. स्पष्टीकरण. भारताने रोमानियातील बुखारेस्ट येथे आयोजित आंतरराष्ट्रीय भाषाविज्ञान ऑलिम्पियाड 2026 मध्ये एकूण 4 पदके, 1 सुवर्ण आणि 3 कांस्य जिंकली आहेत. याशिवाय भारताला एक विशेष सन्मान मिळाला आहे. पदक विजेते. सुवर्ण पदक श्री लक्ष्मी व्यंकटरामन. कांस्य पदक आरव अनिल राव, निशांत शंकर लक्ष्मण आणि अद्वय मिश्रा. विशेष सन्मान सोहम अमित पेडणेकर. प्रश्न 12. नुकतेच नासाने आर्टेमिस करारांतर्गत आपल्या मून बेस प्रोग्राम मध्ये सहभागी होण्यासाठी कोणाला आमंत्रित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. इस्रो. स्पष्टीकरण. नुकतेच अमेरिकन अंतराळ संस्था नासाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला इस्रो आर्टेमिस करारांतर्गत आपल्या मून बेस प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. कार्यक्रमाचा उद्देश चंद्राच्या पृष्ठभागावर विशेषतः दक्षिण ध्रुवाजवळ मानवांसाठी पहिली कायमस्वरूपी मानवी वसाहत तयार करणे हा आहे. इस्रो विषयी माहिती. स्थापना 15 ऑगस्ट 1969. मुख्यालय बंगळुरू. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतीच आनंद प्रकाश यांची कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे एस्वातिनी. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची US फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्सवर नियुक्ती झाली. भारताच्या पहिल्या आणि सर्वात खोल भू-औष्णिक विहिरींचे कामकाज लडाखमध्ये सुरू झाले. इयत्ता 1 ते 12वी पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता हा मुख्य विषय म्हणून समाविष्ट करणारे पंजाब हे भारताचे पहिले राज्य ठरले आहे. मानवहत्ती संघर्ष कमी करण्यासाठी उत्तराखंडने
हत्तींना रेडिओ कॉलर घालण्याची योजना सुरू केली. मेघालयामध्ये मिशन गोल्डन स्पाईस सुरू करण्यात आले. ग्लासगो येथे आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक तालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर राहिला. जगातील सर्वात मोठा दही उत्पादन प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये स्थापन केला जाईल. सारनाथ हे भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ बनले आहे. HDFC बँकेने मॅक्स फॉर सिनियर्स बचत खाते सुरू केले. भारताचे पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन ग्वाल्हेर येथे स्थापन केले जाईल. वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद अनाहत सिंग यांनी जिंकले आहे. भारत आणि चीन सीमा व्यापार नथुला खिंडीतून पुन्हा सुरू झाला. चीनने जगातील सर्वात मोठा सुपरकंडक्टिंग चुंबक तयार केला. विली वॉल्श यांनी इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली. मलबार गोल्ड अँड डायमंड्सने महेंद्रसिंग धोनी यांना आपला ब्रँड अँबेसेडर बनवले. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला. 14व्या दक्षिण आशियाई खेळांचे आयोजन पाकिस्तानात केले जाईल. पंजाबने नीती आयोगाच्या शाळा शिक्षण निर्देशांकात अव्वल स्थान पटकावले. आता तुमच्यासाठी आजचा प्रश्न. नुकतेच कोणत्या भारतीय भौतिकशास्त्रज्ञाने 2026 चा डिरॅक मेडल जिंकला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.